ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। मात्र आज उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला। टीईटी एक्झाम 2026 पेपर लीक आहे। टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द, टीईटी एक्झाम कॅन्सल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। काही दिवसांआधी NEETचे पेपर फुटल्याने संपूर्ण देश हादरला होता। या नीट परीक्षेच्या पेपर फुटीमागे महाराष्ट्रातील प्रमुख आरोपी समोर आले होते। त्यानंतर आता पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षांचे पेपर फुटल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे। टीईटीचा पेपर कसा फुटला, नेमकं काय घडलं? टीईटी पेपर लीक, टीईटी एक्झाम कॅन्सल। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2026 घेण्याचे प्रस्तावित होते। NEET 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या। तथापि आज 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड टाकली। यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।